शिंदेंना भाजपमध्ये मर्ज करणार आहेत। निवडणुकीनंतर महायुतीचे नंबर आले नाहीत तर उद्धव ठाकरे महायुतीला पाठिंबा देतील आणि एकनाथ शिंदेंचा गट भाजपमध्ये सामील होईल। त्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री केला जाईल। दिल्लीच्या राजकीय वर्तुळात या चर्चा जोरदारपणे चालू आहेत। कोण उघडपणे हा दावा करतंय तर कोण मोठ्या ताकदीने सांगतंय, पण दावे एकच, एकनाथ शिंदेंनी आपला गट भाजपमध्ये मर्ज करण्याचं मान्य केलंय। ठाकरेंनी सुद्धा महायुतीच्या सोबत जाणं मान्य केलंय आणि या दोन समीकरणांनंतर अजित पवारांना एक्झिट घेणं भाग पाडलं जाणार आहे। अजित पवारांच्या शिवाय सत्ता समीकरणांमध्ये ठाकरेंना सोबत घेण्यासाठी दिल्लीतनं जे काही डावपेच आखले जात आहेत त्यांचीच ही चर्चा। पण खरंच या चर्चेमध्ये तथ्य आहे का? तसं काही दिसतंय का? खरंच उद्धव ठाकरे इतका मोठा युटर्न घेतील का? शिंदे या गोष्टी मान्य करतील का? नेमकी चर्चा काय चालू आहे, कुठं चालू आहे आणि असं होण्याचे चान्सेस नेमके किती आहेत, किती नाही आहेत, पाहूयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सुरुवात करूयात ती नेमक्या चर्चेच्या मूळ कारणांपासून। समजा भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांचा आकडा 145च्या पार गेला नाही, म्हणजे हे दोन्ही पक्ष बहुमतापासून बरेच दूर असले आणि भाजप 90 ते 100 जागा घेऊन क्रमांक 1 चा पक्ष असेल तर मुद्दा क्रमांक 1, अजित पवारांच्या सोबतीनेच सरकार स्थापन करण्याचे चान्सेस राहतात। अशा वेळी अजित पवारांची एकमेव डिमांड असू शकते, ती म्हणजे मुख्यमंत्रीपद। सत्तेच्या टेकूसाठी अजित पवारांना मुख्यमंत्रीपद दिलं तर पुन्हा एकदा सगळ्यात जास्त आमदार असून सुद्धा भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागतं। त्यातही संघ किंवा भाजपच्या केडरला एक वेळ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून मान्य होणार आहेत, पण अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं हे संघ आणि भाजपच्या कोर केडरला तसंच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अजिबात मान्य नसणार। दुसरीकडे अजित पवारांकडे योग्य ते नंबर असतील तर महाविकास आघाडी अजितदादांसाठी पायघड्या टाकू शकते। शरद पवार ही आपली चाल होती म्हणून अजित पवारांना सोबत घेऊन अजित पवारांकडे मुख्यमंत्रीपद सुपूर्द करू शकतात। राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होतोय हे तत्व अशा वेळी महाविकास आघाडीचा भाग असलेल्या ठाकरेंना आणि काँग्रेसला सुद्धा मान्य करावं लागू शकतं। अर्थात या समीकरणांचा थोडक्यातला सारांश इतकाच की अजित पवारांच्या पाठिंब्यावरतीच महायुती सत्तेत जात असेल तर अजित पवार मुख्यमंत्री पदासाठीच दावा करतील आणि पुढच्या 5 वर्षांसाठी जास्तीच्या जागा घेऊनही मुख्यमंत्रीपद मिळत नसेल तर भाजपचं केडरच विस्कळीत होऊ शकतं। त्यामुळे कोणत्याही स्वरूपात भाजपसाठी दुसरा पर्याय राखीव का होईना कायम ठेवणं गरजेचं ठरतं। आता भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यासोबत महाविकास आघाडीचा कोणता पक्ष महायुती सोबत येण्याचे किमान चान्सेस राहतात तर तो आहे ठाकरेंची शिवसेना। विधानसभा निवडणुकीनंतर लोकसभेप्रमाणे ठाकरे विरुद्ध शिंदे हा सामना बरोबरीत सुटला किंवा शिंदे वरचढ ठरले तर शिवसेना कायमची गमावण्याची वेळ ठाकरेंवर आलेली असेल। त्यातही काहीही मोडतोड करून भाजप शिवसेना शिंदे गट सत्तेत बसला तर हातून गेलेला पक्ष सत्ता नसणं या सगळ्यांचा सामना करत ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरं जावं लागेल। अशा वेळी जर मुंबई महानगरपालिका ठाकरेंना गमवावी लागली तर राजकीय पटलावरूनच गायब होण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर येऊ शकते। थोडक्यात महाविकास आघाडीच्या सोबत विरोधामध्ये पुढची 5 वर्ष थांबणं हे ठाकरेंसाठी अगदी सोपी गोष्ट ठरणार नाहीये। अर्थात ही सगळी समीकरणं पाहिली तर उद्धव ठाकरे महायुतीच्या सोबत जाणारच नाहीयेत असं ठामपणे म्हणता येत नाही। जर का भाजप एकनाथ शिंदेंच्या संपूर्ण पक्षाला स्वतःसोबत विलीन करत असतील आणि ठाकरेंकडे पुन्हा त्यांचा पक्ष सोपवला जात असेल, ठाकरेंसाठी चुकीचा डाव यामध्ये काहीच नसेल। या उलट राजकारणात टिकून राहण्यासाठी ठाकरेंचा निर्णय म्हणूनच या कृतीकडे पाहिलं जाईल। आता मुद्दा राहतो तो एकनाथ शिंदेंचा। हातात आलेली खेळी एकनाथ शिंदे नेमकी का सोडतील? पक्ष आणि चिन्ह यांच्यासहित सगळ्यात जास्त जागा घेऊन कर्तृत्व शिंदेंनी सिद्ध केलं तर फक्त भाजपच्या सत्ता स्थापनेसाठी एकनाथ शिंदे विलीन होण्याचा निर्णय घेणार नाहीत। पण जर मुख्यमंत्री पदावरती शिंदेच कायम राहणार असतील तर मात्र ही समीकरणं कशी बसतील हे सांगता येणार नाही आणि शिंदेंना मुख्यमंत्री पदावर कायम ठेवण्याचा निर्णय होणार असेल तर उद्धव ठाकरे कोणती बाजू घेऊन भाजप आणि शिवसेना युतीसोबत जातील याचा सुद्धा अंदाज लावता येत नाही। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे उद्धव ठाकरे आपली भूमिका इतक्या कठोरपणे बदलू शकतील का? महाविकास आघाडीच्या सोबत जाऊन पुरोगामी राजकारणाची धुरा ही ठाकरेंनी हातात घेतलेली आहे। अशा वेळी उद्धव ठाकरे भाजपसोबत जाण्याच्या चर्चा ग्राउंडवरनं पुरोगामी मतदारांपासून ठाकरेंना दुरावू शकतात। ना इकडे ना तिकडे अशी गत उद्धव ठाकरेंची होऊ शकते।
त्यामुळे हे असंच होईल असं म्हणता येत नाही. एक तर एकनाथ शिंदे सहजासहजी भाजपमध्ये आपला पक्ष मर्ज करणार नाहीत. स्वतंत्र आहे तोपर्यंत शिंदेंचं राजकीय मूल्य मोठं आहे याची जाणीव शिंदेंना नक्कीच आहे. ठाकरेंना सुद्धा भाजप विरोधाची वोट बँक ही सोबत आहे तोपर्यंत आपलं राजकीय अस्तित्व टिकून आहे याची जाणीव आहे. पण मग या चर्चा कोणाच्या फायद्याच्या ठरतात? तर इथं नंबर लागतो तो अर्थात भाजपचा. या चर्चेमुळे एका दगडात भाजपकडनं दोन शिकार होताना दिसतात. पहिली शिकार साहजिकच ठाकरेंची. ठाकरे भूमिका बदलतील हे परसेप्शन ठाकरेंपासून मुस्लिम मतदार दुरावणारं ठरू शकतं. ठाकरेंच्या मागे मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदारांचं ध्रुवीकरण झालंय. अशा वेळी मुस्लिम धार्जिण राजकारण ठाकरे करत असल्याचे आरोप भाजपकडनं केले जातात. भाजपसोबत निकालानंतर ठाकरे जाऊ शकतात ही चर्चा उद्धव ठाकरेंना मुस्लिम मतदारांपासून दुरावणारी, दलित मतदारांपासून दुरावणारी ठरू शकते, ज्याचा फायदा निवडणुकीच्या काळात भाजपला होतो. आता भाजपकडनं दुसरी शिकार होते ती एकनाथ शिंदेंची. 2.5 वर्षांपूर्वीचे एकनाथ शिंदे आणि आजचे एकनाथ शिंदे यामध्ये बरंच अंतर पडलेलं आहे. आज एकनाथ शिंदे ठामपणे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झालेले आहेत. पुढच्या 5 वर्षांसाठी सुद्धा महायुतीची सत्ता आली तर आपणच मुख्यमंत्री असू यासाठी ते फिल्डिंग लावतायत. अशा वेळी भाजपच्या केडरमध्ये एक प्रकारची निराशा आहे. एकनाथ शिंदे जर असेच आक्रमक राहिले तर भाजपला पुन्हा त्याग करावा लागू शकतो. हा त्याग करावा लागू नये म्हणून ठाकरेंसोबतचा पर्याय खुला असल्याची चर्चा भाजप केडरला बूस्ट करते तर एकनाथ शिंदेंच्या मागण्यांना डाऊन करते. अर्थात भाजपकडे पर्याय खुला असेल तर एकनाथ शिंदे बॅकफुटवर फेकले जातात. अजित पवार जेव्हा सत्तेत विराजमान झाले तेव्हा सुद्धा एकनाथ शिंदे बॅकफुटवरती फेकले गेले होते. पण अजित पवार विरुद्ध शरद पवार या सामन्यात अजितदादा बॅकफुटवरती पडत गेले आणि एकनाथ शिंदेंचं राजकीय मूल्य हे वाढत गेलं. आता हेच मूल्य कमी करायचं असेल तर भाजपला देखील अजून एक पर्याय किमान खुला असू शकतो याची जाणीव एकनाथ शिंदेंना करून देणं आवश्यक ठरतं. आणि म्हणूनच एकनाथ शिंदे मर्ज होणार, उद्धव ठाकरे भाजपला पाठिंबा देणार, भाजपचा मुख्यमंत्री होणार अशा चर्चा भाजपच्याच वर्तुळातनं पुढे येताना आपल्याला दिसून येतं. तरी सुद्धा गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात झालेल्या सगळ्या राजकीय घडामोडी पाहता 23 नोव्हेंबरच्या निकालानंतर यातलं काहीच होणार नाही असं ठामपणे आपल्याला म्हणता येत नाही. हे सुद्धा तितकंच खरं आहे. तुम्हाला काय वाटतं? दिल्लीच्या वर्तुळात या ज्या काही चर्चा चालू आहेत त्या कोणाच्या फायद्याच्या आहेत? असं काही प्रत्यक्षात महाराष्ट्रात घडू शकतं का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.